जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील स्पर्धा परीक्षांसाठी माहितीपूर्ण असे जनरल नॉलेजवरील म्हणजे सामान्य ज्ञानावरील काही क्वेश्चन्स बघणार आहोत, जे तुम्हाला 2024 या वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे सर्व क्वेश्चन्स लक्षपूर्वक बघा। काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? ऑप्शन ए आहे 90%, ऑप्शन बी 50%, ऑप्शन सी 92% आणि ऑप्शन डी 80%। तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी 92%। काकडी किंवा टरबूज यांसारख्या ज्या पालेभाज्या किंवा फळभाज्या आहेत यामध्ये पाण्याचे प्रमाण हे 92% असते। यामध्ये सर्वाधिक पाणी असते। पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ऑप्शन ए एडवर्ड, ऑप्शन बी स्पार्क, ऑप्शन सी फ्लेमिंग आणि ऑप्शन डी पाश्चर। तर मित्रांनो, पेनिसिलिन हे जीवाणू संसर्गाच्या म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या उपचारात वापरली जाते। याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावला होता। म्हणजेच याचा आन्सर आहे ऑप्शन सी फ्लेमिंग। पाण्याचा गोठण बिंदू हा किती असतो? ऑप्शन ए 90 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी 0 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी 4 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी 10 डिग्री सेल्सिअस। तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 0 डिग्री सेल्सिअस। 0 डिग्री सेल्सिअसला कोणत्याही पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते, म्हणजेच त्याचा बर्फ तयार होतो। समजा एखाद्या भागाचे वातावरण 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून खाली गेले तर त्या ठिकाणी पाणी गोठायला सुरुवात होते। म्हणजेच केदारनाथ अशा ठिकाणी बर्फ व्हायला सुरुवात होते, कारण तिथे 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान असते। सूर्याकडून पृथ्वीवर येणारी डॅश डॅश टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात। ऑप्शन ए आहे 50%, ऑप्शन बी 99%, ऑप्शन सी 90% आणि ऑप्शन डी 70%। तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 99%। ओझोनचे थर हे वरील वातावरणामध्ये अगदी पातळ आणि पारदर्शक असते आणि या ओझोनच्या थरामुळेच मनुष्यांसाठी, प्राण्यांसाठी तसेच वनस्पतींसाठी हानिकारक असलेली अतिनील किरणे अडवली जातात। हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? ऑप्शन ए जीवनसत्व, ऑप्शन बी ब जीवनसत्व, ऑप्शन सी क जीवनसत्व आणि ऑप्शन डी ड जीवनसत्व। तर याचं आन्सर आहे ऑप्शन डी ड जीवनसत्व। ड जीवनसत्व हे हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असते आणि ते आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये मिळते। खालीलपैकी कोणता पदार्थ हा पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? ऑप्शन ए आहे दूध, ऑप्शन बी पाणी, ऑप्शन सी तूप आणि ऑप्शन डी सोयाबीन। याचा आन्सर आहे ऑप्शन ए दूध। दुधाला पूर्णान्न आहार असे म्हटले जाते, कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे की प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वांसारख्या सर्व आवश्यक पोषक गोष्टी असतात। म्हणूनच दुधाला पूर्णान्न असे म्हणतात। निद्रानाश हा रोग डॅश डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो। ऑप्शन ए अ जीवनसत्व, ऑप्शन बी ब जीवनसत्व, ऑप्शन सी क जीवनसत्व आणि ऑप्शन डी ड जीवनसत्व। याचं आन्सर आहे ऑप्शन बी ब जीवनसत्व।
निद्रानाश, ज्याला इंग्लिशमध्ये इन्सोमनिया म्हटले जाते, हा रोग ब जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो, ज्यामध्ये माणसाला वेळेवर झोप न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकून ठेवता न येणे, अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप येणे, यालाच निद्रानाश असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ऑप्शन ए पारा, ऑप्शन बी ग्रॅफाइट, ऑप्शन सी हेलियम आणि ऑप्शन डी क्लोरीन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए पारा. पारा हा एक प्रकारचा धातू आहे. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? ऑप्शन ए अ जीवनसत्व, ऑप्शन बी क जीवनसत्व, ऑप्शन सी क जीवनसत्व आणि ऑप्शन डी ब जीवनसत्व. याचं आन्सर आहे ऑप्शन सी क जीवनसत्व. खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास क जीवनसत्व या जीवनसत्वाचा नाश होतो. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. ऑप्शन ए वस्तुमानावर, ऑप्शन बी आकारमानावर, ऑप्शन सी रुंदीवर आणि ऑप्शन डी लांबीवर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए वस्तुमानावर. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? ऑप्शन ए सोडा, ऑप्शन बी तुरटी, ऑप्शन सी क्लोरीन आणि ऑप्शन डी यापैकी काहीच नाही. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी क्लोरीन. पिण्याचे पाणी शुद्धी करण्यासाठी क्लोरीन हा घटक वापरण्यात येतो. डॅश डॅशच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताशय म्हणजेच ॲनिमिया हा रोग होतो. ऑप्शन ए आयोडीन, ऑप्शन बी कॅल्शियम, ऑप्शन सी लोह आणि ऑप्शन डी अजीवनसत्व. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी लोह. लोहाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते आणि व्यक्तीस रक्ताशय म्हणजेच ॲनिमिया हा रोग होतो. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी हायड्रोजन आणि ऑप्शन डी नायट्रोजन. तर याचं आन्सर आहे ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वातावरणातील तापमान वाढत असते. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास का ऐकू येत नाहीत? ऑप्शन ए सूर्याचे तापमान फार आहे, ऑप्शन बी सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे, ऑप्शन सी सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही आणि ऑप्शन डी यापैकी काहीच नाही. तर काही जणांना हेच माहीत नसेल की सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत. तर ते आपल्याला ऐकू येत नाहीत कारण सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरणच नाही आहे, त्यामुळे आपल्याला सूर्यावरील स्फोटांचे आवाज ऐकू येत नाहीत. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? ऑप्शन ए अतिसार, ऑप्शन बी कावीळ, ऑप्शन सी विषमज्वर आणि ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर याचं आन्सर आहे वरीलपैकी सर्व. अतिसार, कावीळ आणि विषमज्वर या रोगाचा प्रसार हा आपल्याला पाण्यामार्फत होतो. कारण अतिसार, कावीळ आणि विषमज्वर हे तिन्ही आजारांचे मुख्य कारण हे दूषित पाणी असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं.
लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला 2024 या वर्षात नक्कीच फायदा होणार आहे.